नमस्कार मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमच्या 1000 रुपयांची बचत या ठिकाणी 100% होणार आहे। बघा मित्रांनो, तुमच्या घरातील गॅस सिलेंडर खूप लवकर जर संपत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर खूप दिवस चालण्यासाठी एक अशी छोटीशी टिप सांगणार आहे की ज्याने तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी 1 महिन्यामध्ये संपत असेल तर तो आता 6 महिन्यांपेक्षा जास्त सुद्धा चालणार आहे। बघा, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्याशा टिप्स जर तुम्ही पाळल्या तर तुमचा गॅसचा खर्च हा अर्ध्यावरती येणार आहे। बघा, सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडर संपण्यामागची जी मुख्य 3 ते 4 कारणे आहेत तर ती 3 ते 4 कारणे सर्वात अगोदर बघून घेऊया। त्यानंतर लगेच तुमचा गॅस सिलेंडर लवकरात लवकर संपू नये याच्यासाठी 1 ते 2 रुपयांची अशी जी गोष्ट करायची आहे तर त्या गोष्टीविषयी सुद्धा माहिती बघून घेणार आहोत। आणि खरंच सांगायचं झालं तर ही इतकी सोपी गोष्ट आहे की जे अगदी पुरुष असेल, महिला असेल, तुमच्या घरामधील वृद्ध व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरामधील एखादा लहान मुलगा असेल तर तो मुलगा देखील ही 100% गोष्ट करू शकतो। परंतु आपण याच्यासाठी गॅस रिपेअरिंग वाल्याला बोलवतो आणि दुरुस्ती करणाऱ्या वाल्याला व्यक्तीला सुद्धा बोलवत असतो आणि ती व्यक्ती आपल्याकडून 500 रुपये, 1000 रुपये 100% घेत असते। परंतु हा व्हिडिओ तुमचा गॅस सिलेंडरचा जास्त दिवस चालवायला मदत करेल। परंतु रिपेअरिंग वाले जे तुमची जास्त पैसे घेऊन फसवणूक करतात तर ते फसवणूक सुद्धा बंद होऊ शकते। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, तुमचे गेलेले 4 ते 5 मिनिट नक्कीच तुमचे 1000 रुपयांची 100% बचत करू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी लक्षपूर्वक काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असे जुगाडाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती 100% येतच असतात। बघा मित्रांनो, बरेच वेळा आपल्या घरी असलेला गॅस सिलेंडर जास्त वापर जरी झाला नाही तरी देखील तो खूप चालत नाही, अगदी कमी दिवसांमध्ये संपत असतो। मग त्यावेळेस आपण विचार करतो की घरी कुठले पाहुणे आले नाहीत, कुठले जास्त पदार्थ बनवलेले नाहीत तरी देखील आपला गॅस का संपला। बघा, 100% तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न पडलेला असेल। बघा, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस कोणतेही पाहुणे आलेले नसतात किंवा आपण जास्त पदार्थ बनवलेले नसतात तरी पण आपला गॅस लवकर संपतो। बघा, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा जाणवत असेल, तुम्हाला सुद्धा हे प्रश्न 100% पडलेले असेल। परंतु आता तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपण्यामागे भरपूर कारणे आहेत। बघा, तुम्ही जर मनामध्ये विचार करत राहिलात की आपल्या घरामध्ये पाहुणेच आले नव्हते, आपण जास्त गॅसचा वापरच केलेला नव्हता तरी पण गॅस का संपला। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की गॅस संपण्यामागचे भरपूर कारणे आहेत, परंतु त्यामागचं एक सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा निष्काळजीपणा। आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय वेडे आहोत का, आम्ही काय कसाही गॅस वापरतो का? आपण तसं नाही, एक अशी निष्काळजीपणा तुमच्याकडून होते जी घरात गॅस आणल्यावर नाही तर ते गॅसची टाकी आणण्याआधीच तुमच्याकडून होत असते। ज्या वेळेस आपण गॅस सिलेंडर घेऊन येतो असतो तर त्यावेळेस आपण चेक करतो का की त्याचं सील व्यवस्थित आहे का? कारण की बऱ्याच वेळा हे सील निघालेलं असतं आणि कंपनीच्या निर्देशनानुसार सील निघालेली गॅस सिलेंडर तुम्ही घ्यायला नाही पाहिजे, तरी पण आपण ती सील निघालेली गॅस सिलेंडर घेत असतो। बघा मित्रांनो, गॅस ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस आपण गॅस भरून आणत असतो किंवा गॅस कंपनीची गाडी येत असते त्यावेळेस जेथून आपण गॅस काढत असतो त्या ठिकाणी सील लावलेले असते, परंतु जर ती अगोदर पासूनच गॅसची सेल निघालेली असेल तर या ठिकाणी आपला तोटा सुद्धा होऊ शकतो। त्याचबरोबर तुमचं जे काय गॅसची टाकी आहे तर तिच्यावरती लिहिलेलं असतं की गॅसचं वजन किती आहे, टाकीमध्ये असलेल्या गॅसचं वजन सुद्धा सारखं आहे का? मग आपण त्या गॅसचं वजन चेक करतो का? कधी आजपर्यंत तुम्ही तुमच्या गॅसच्या टाकीचं वजन चेक केलेलं आहे का? ते करतच नाही, कारण आपला कंपनीवर पूर्णपणे भरोसा असतो, पण कंपनी देखील आपल्याला सांगते की तुम्ही सील तुटलेला असेल तर तुम्ही वजनाची चौकशी करू शकता किंवा वजनाची खात्री सुद्धा करून घेऊ शकता।
अगदी प्रत्येक सिलेंडरवरती त्याची एक्सपायरी डेट देखील सुद्धा लिहिलेली असते। पण या ठिकाणी आपण निष्काळजीपणाने किंवा आपल्याला माहीत नसल्या कारणाने या गोष्टी बघत नाही। आता हा झाला सिलेंडर घेतानाचा निष्काळजीपणा, परंतु आता ही काही गोष्टी घरात सिलेंडर फिट केल्यानंतर देखील आपल्याकडून चुकत असतात। म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत आपण गॅस सिलेंडर घेण्याच्या अगोदर जो आपल्याकडून निष्काळजीपणा होत होता तो पाहिलेला आहे, परंतु आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण सिलेंडर आणत असतो आणि तो सिलेंडर फिट करत असतो तर तो फिट केल्यानंतर देखील आपल्याकडून चुकत होत असतात आणि ज्यामुळे तुमचा गॅस खरोखर कमी दिवसात संपतो। आता घरी गॅसची टाकी आणल्यानंतर त्याला जो काही पाईप असतो, जो काही कनेक्शन असतं, म्हणजे शेगडीला देण्यासाठी एक विशेष यंत्र लावलेलं असतं, त्याला आपण रेग्युलेटर म्हणत असतो। तर हे रेग्युलेटर देखील बऱ्याच घरांमध्ये खराब झालेलं असतं, ज्यामध्ये लिकेज होत असतं। बऱ्याच वेळेला आपल्याला रेग्युलेटर बंद असताना देखील गॅस त्याच्यामधून वाहत असतो आणि गॅस गळती होत असतो। आता ही झाली काही जनरल कामं, पण गॅस लवकर संपण्याच्या सगळ्यात मुख्य कारण असतं ती म्हणजे गॅसची फ्लेम। बघा मित्रांनो, आपण गॅस आणण्या अगोदर, गॅस आणल्यानंतर आणि गॅस जोडल्यानंतर कोणकोणती महत्त्वाची कामे करायची होते, कोणकोणत्या गोष्टींची काळजी करायची होती ते आपण पाहिलेलं आहे। परंतु लवकर गॅस संपण्याचं सगळ्यात मुख्य कारण असतं तर ते गॅसची फ्लेम। बघा, व्यवस्थित गॅसची फ्लेम नसणं म्हणजेच गॅस तुम्ही कितीही वाढवा तरी पण त्याची फ्लेम वाढत नाही। म्हणजेच नवीन शेगडी आणल्यानंतर जेवढी गॅसची फ्लेम वाढत होती तेवढी ती आता सध्याच्या स्थितीला वाढत नाही। त्यामुळे होतं काय की जो काही भाजी करण्यासाठी लागणारा वेळ वाढतो तितका जास्त वेळ गॅस चालू ठेवावा लागतो। हे कशामुळे होतं तर गॅसमध्ये कचरा अडकतो। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की ज्यावेळेस आपण नवीन शेगडी आणलेली असते त्यावेळेस गॅसची फ्लेम एकदम हाय लेवलला असते, परंतु जसे जशी ती शेगडी जुनी होत जाते तशाच पद्धतीने त्या गॅसची फ्लेम सुद्धा कमी होत जाते। म्हणजे शेगडीच्या विविध पार्टमध्ये कचरा अडकतो। बघा, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की शेगडीच्या विविध पार्टांमध्ये कचरा अडकत असतो। हा कचरा काढण्यासाठी तुम्हाला मेकॅनिकलला बोलवायची गरज नाही, दुरुस्तीवाल्याला सुद्धा बोलवायची गरज नाही, कारण की ही जी काही रिपेअरिंग आहे किंवा ही जी करणं अतिशय सोपं आहे। बघा मित्रांनो, हे जे रिपेअरिंग आहे तर ही रिपेअरिंग अतिशय सोपी आहे। याच्यामध्ये जो काही कचरा अडकलेला आहे तर तो कचरा 1 ते 2 रुपयांच्या खर्चात तुम्ही घरच्या घरी सुद्धा काढू शकता। म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला सर्व गोष्टी समजत आहे। तुम्ही 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा समजत जातील। बघा, आपण काय करतो की गॅसमध्ये काही दुरुस्ती झाली, थोडाफार काही कचरा अडकला की आपण मेकॅनिकलला बोलवतो, त्याला 500-1000 रुपये देत असतो। परंतु आता याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणत्याही गॅस दुरुस्ती करणाऱ्याला बोलवायची गरज नाही। तुम्हाला याच्यामध्ये काही आतल्या गोष्टी सांगत आहे। बघा, माझा एक मित्र गॅस दुरुस्ती करतो, तर त्या दुरुस्ती करणाऱ्या मित्राने ही गोष्ट सांगितलेली आहे, त्याने मला माहिती दिलेली आहे। ही माहिती तुम्हाला 1 रुपयाही न घेता अगदी फ्रीमध्ये देत आहे। तुम्हाला ही माहिती कोणीही देणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, आपण दुरुस्तीवाल्याला बोलवत असतो, दुरुस्ती व्यक्तीला बोलवायची आता यापुढे गरज भासणार नाही किंवा जो रिपेअरिंग करणार आहे त्याला बोलवायची सुद्धा गरज भासणार नाही। बघा, ही रिपेअरिंग करणं अतिशय सोपं आहे। 1 ते 2 रुपयांच्या खर्चात तुम्ही घरच्या घरी ही गोष्टी करू शकतात आणि ज्याच्यासाठी कमीत कमी तुम्ही 1000 रुपये सुद्धा काही वेळेस मोजलेले असतील। आता गॅसची फ्लेम सुरळीत करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तो काय तुमचा एक शेगडी आहे तर त्या सगळ्यात आधी तुमचा रेग्युलेटर बंद करायचा आहे। बघा मित्रांनो, आता ही प्रोसेस करण्यासाठी काय करायचं आहे की जी आपली गॅसची टाकी असते तर त्या टाकीच्या वरती जो रेग्युलेटर असतो तर तो रेग्युलेटर आपल्याला या ठिकाणी बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमची जी शेगडी आहे तर ती शेगडी एका साईडला घ्यायची आहे, रेग्युलेटर आपल्याला बंद करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या ज्या गॅसच्या टाक्या आहेत तर त्या टाकीमधून गॅस बाहेर आला नाही पाहिजे। यासाठी आपण जे स्विच असतं म्हणजेच ऑन करायचं आणि ऑफ करायचं, जे स्विच असतं, जे रेग्युलेटर असतं तर ते आपल्याला बंद करायचं आहे। त्यानंतर जे आपली 2 गॅसची 1 गॅसची शेगडी असेल तर ते आपल्याला शेगडी एका साईडला घ्यायची आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये पाहत आहात। बघा, शेगडीच्या वरती तो जो तुमचा बर्नर कॅप आहे तर तिला असं जाळीदार असतं। बघा, तर ते कॅप त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि बघायचं आहे की तिच्या छिद्र आहेत तर या छिद्रांमध्ये कुठला कचरा अडकलेला आहे का तर ते बघायचं आहे। तो कचरा जर अशा पेनने किंवा एखाद्या सुईने त्याला टोचून त्या होलमध्ये घालून तो कचरा सुद्धा काढायचा आहे।
एकंदरीत तुम्हाला आपल्या गावरान भाषेमध्ये सांगतो। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर रेग्युलेटर बंद करून घ्यायचा। त्यानंतर आपली जी एक शेगडी असेल, दोन शेगडी असेल, आपले जे शेगडी आहे तर ते शेगडी साईडला घ्यायची आहे। त्यानंतर तो गॅसवरती जो बर्नर असतो किंवा आपल्याला त्याला आपण नोझल म्हणत असतो, तर ते बर्नर असेल किंवा नोझल असेल तर ते बर्नर घ्यायचं आहे। त्याला जाळी असते, त्याच्यामधूनच तो गॅस सर्क्युलेशन होत असतो। तर तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे, जी जाळी आहे, जे छिद्र आहे, तर त्या छिद्रांमध्ये थोडाफार कचरा अडकलेला आहे का, त्याच्यामध्ये काही आपण दूध ज्या वेळेस होतो जात असतं त्यावेळेस काही ते चिटकून बसलेलं आहे का, किंवा काही गहाण साचलेली आहे का, ते सुद्धा आपण पाहायचं आहे। बघा, आता ती जी गहाण साचलेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये सुई असते, पिन असते, किंवा असं टोकदार एखादं इंजेक्शन असेल। बघा, इंजेक्शनचं जे पुढचा भाग असतो म्हणजे ते पण आपण एका ठिकाणी म्हणू शकतो सुईच घ्या। एकंदरीत तुम्ही सुई घेतली किंवा पिन घेतली तरी पण चालू शकेल। बघा, एखाद्या सुईने किंवा पेनने त्याला टोचून त्या होलमध्ये घालून तो कचरा काढायचा आहे। सर्व होल त्याचे ओपन करायचे आहेत, कारण की ते होल जर ओपन नसतील तर तिथून ज्वाला बाहेरच निघणार नाही। बघा, एकंदरीत तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती असतील, परंतु या आतल्या गोष्टी आहेत त्या आतल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। बघा, या ठिकाणी बघा, तुमचा फ्लेम आहे तर ते फ्लेम कमी असेल आणि गॅसच बाहेर येतोय, पण जे काय आग आहे ती आग येत नसेल तर त्यामुळे देखील सुद्धा तुमचा गॅस वायाला जाऊ शकतो। म्हणजे ज्यावेळेस आपण गॅसचं बटन चालू करत असतो, बघा आपल्या गॅसला दोन काळी बटन असतात आणि ज्यावेळेस आपल्याला गॅस फुल करायचा असतो त्यावेळेस आपण ते बटन मध्यस्थितीला नेत असतो, परंतु जरी तुम्ही गॅस फुल केला तरी पण तो गॅसच्या नोझल मधून मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला बाहेर येत नसतो। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे ते जे नोझल्स असतात तर त्याच्यामध्ये घाण अडकलेली असते, तर ते घाण सुईने काढू शकता, पिनने काढू शकता, तुमच्याकडे जे पण शस्त्र असेल त्या शस्त्राने काढायचं आहे। मग हे सगळ्यात आधी तुम्ही हे साफ करायचं आहे, किंवा तुमच्याकडे जर केरोसिन असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये जर रॉकेल शिल्लक असेल किंवा तुमच्या गाडीमधील एखादा अर्धा लिटर पावशेर पेट्रोल असेल तर ते त्यामध्ये हे तुम्ही हे बर्नर सुद्धा कॅप्स घालायचे आहेत, ते जाळीदार बनवायचं आहे, त्या सुद्धा मध्ये बिजू घालायचं आहे। बघा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये थोडंफार पेट्रोल शिल्लक असेल किंवा केरोसिन म्हणजेच या ठिकाणी रॉकेल म्हणू शकता, रॉकेल असेल, पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की ते आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे नोझल्स आहेत, हे जे बर्नर्स आहेत, तर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते वाळवायचे आहेत। बघा, जर तुम्ही हे वाळवलं तरच या ठिकाणी तुमचा फायदा होऊ शकतो, परंतु जर तुम्ही ओल्यामध्येच तर तशाच पद्धतीने त्या गॅसवरती ठेवलं तर या ठिकाणी स्फोट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि त्यानंतरच या गोष्टी करायला सुरुवात करायची आहेत। बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की जे आपला गॅसची शेगडी असते, सर्वात अगोदर एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो। बघा, या ठिकाणी सर्वात अगोदर रेग्युलेटर बंद करायचा, त्यानंतर गॅसची शेगडी घ्यायची, शेगडी घेतल्यानंतर गॅसवरती जो बर्नर असतो म्हणजे शेगडीच्या वरती जे दोन बर्नर असतात, काहींच्या घरामध्ये 3 असतील, काहींच्या घरामध्ये 4 असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला ते बर्नर काढायचे आहेत आणि त्या बर्नर मध्ये ज्या जाळ्या असतात, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा पद्धतीने बर्नर असतात आणि त्याच्यामध्ये ज्या जाळ्या असतात, होल असतात, तर त्या होलांमध्ये कचरा गुंतलेला आहे का, काही घाण गुंतलेले आहे का ते बघायचं आहे। जर या ठिकाणी कचरा गुंतलेला असेल तर आपण पिनाच्या सहाय्याने किंवा या ठिकाणी सुई असेल तर त्या सुईच्या सहाय्याने ती घाण सुद्धा काढून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला सोपा उपाय सांगितलेला आहे। तुमच्या घरामध्ये रॉकेल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, तर अशा पद्धतीचं कोणतेही तुमच्याकडे या ठिकाणी लिक्विड असेल तर त्या लिक्विड मध्ये तुम्ही भिजवून घेऊ शकता। त्यानंतर ते भिजवल्यानंतर सर्व घाण निघाल्यानंतर ते आपल्याला बर्नर वाळवून सुद्धा घ्यायचे आहेत। बघा, या ठिकाणी ते वाळवून घेतल्यानंतरच आपल्याला त्या गॅसच्या शेगडीवर ते नोझल असतील, बर्नर असतील, ते आपल्याला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर तुमची शेगडी ही उलटी करायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात ती उलटी केल्यानंतर तिच्या पाठीमागचे जे काही स्क्रू वगैरे आहेत तर ते अशा पद्धतीने खोलून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे एक छोटंसं नोझल आहे। आता 99% वेळा या छोट्याशा नोझल मध्ये कचरा अडकलेला असतो। बघा, जे आपलं शेगडीचं जे बटन असतं तर ते बटन आपल्याला खोलून घ्यायचं आहे आणि त्या बटनामध्ये सुद्धा काही घाण गुंतलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण या नोझल मधून गॅस येत असतो आणि तिथे ऑक्सिजन मिक्स होऊन तो ऑक्सिजन आणि LPG गॅस दोन्ही बर्नर मध्ये जात असतात
असतात, या जर नोझलमध्ये छोटासा कचरा म्हणजेच धूळ असेल, धुळीचा कण असेल, गुंतलेला असेल तर ते गॅस कमी येतो असतो आणि मग काय होतं, आपण इकडे स्पीड वाढवत राहतो, गॅस व्हायला जात असतो, लिकेज होत राहत असतं आणि त्यामुळे नुकसान सुद्धा होत असतं। की याचं काय करायचं, तर याच्यामधला कचरा काढण्यासाठी तुम्ही एक ती पिन घेऊ शकता, टाचणी घेऊ शकता, त्याच्या माध्यमातून या बटनाच्या आतमध्ये जेवढी पण घाण असेल ते घाण सुद्धा काढू शकता किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन घेत असो तर त्या इंजेक्शनाची जी पुढची निडल असते तर ते निडल देखील वाकून तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। अगदी तात्काळ त्याच्यामध्ये जो कचरा आहे तो कचरा सुद्धा निघून जातो आणि मित्रांनो आरामामध्ये सर्व नोझल सुद्धा क्लीन होऊन निघते। बघा मित्रांनो, जी काय फ्लेम आहे ती जोरदार चालायला लागते आणि जशी जशी तुमची फ्लेम चालायला लागते तसं तसं तुमचं जे काय भाजी असेल तर ती लवकरात लवकर शिजायला सुद्धा सुरुवात होत असते। जास्त वेळात चालू लागत नाही, म्हणजे जास्त वेळ आपल्याला चालवायची गरज लागत नाही, याची गळती पण होत नाही। याच्या व्यतिरिक्त तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटीशी मेणबत्ती घेऊन देखील तुमचा जो काही गॅस आहे तर तो लिकेज आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। कुठे कुठे लिकेज आहे, जे ते बटन आहे ते आपण बटन फिरवतो का खालून आहे का अशा पद्धतीने देखील तुम्ही चेक करू शकता। परंतु लिकेज चेक करण्यासाठी शक्यतो तुम्ही गॅस रिपेअरिंग करणारे जे व्यक्ती असतात, व्यतिरिक्त व्यक्ती असतात, त्यांच्या माध्यमातूनच तुम्ही सुद्धा हे चेक केलं पाहिजे। बघा, गॅस तुमचा जास्त दिवस चालण्यासाठी अजून एक काळजी घ्यायची आहे। बघा, याच्यामध्ये तुम्ही अशी घेऊ शकता की ती म्हणजे काय की तुमचा जो बर्नर आहे तर आणि भांड आहे या दोन्ही मधलं जे काही अंतर आहे तर ते कमी करू शकता। आता तुमचा बर्नर ज्याच्यामधून ज्वाला निघत आहे आणि जे काही भांड तर आहे तर त्याच्यामध्ये एक फ्रेम बसवलेले असते, तर ते फ्रेम जर उंच असेल तर त्या ठिकाणी उंच फ्रेममुळे जे काही भांड आहे याच्यामध्ये भाजी किंवा काय शिजत असेल तर ते शिजायला वेळ सुद्धा लागत असतो। बघा, एकंदरीत काय सांगितलेलं आहे की मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण काय करत असतो, गॅस असतो, गॅसची शेगडी असते, गॅसची शेगडी चालू करतो, बटन चालू करतो, त्यानंतर गॅस पेटवत असतो। आपण पेटवल्यानंतर त्या ठिकाणी आपण वर पातेलं ठेवत असतो, कढई ठेवत असतो किंवा तवा ठेवत असतो, परंतु ती गॅसची जी बर्नर आहे म्हणजेच खालचा बर्नर आणि जो तवा आहे तर त्याच्यामध्ये जास्त अंतर कशामुळे येत असतं, तर आपण चौकोनी आकाराचे एक भांड असतं म्हणू शकता किंवा एक स्टँड असतं, तर ते स्टँड जर तुमचं मोठं असेल तर या ठिकाणी अशा कारणामुळे सुद्धा तुमचा गॅस जास्त व्हायला जाऊ शकतो, कारण त्या दोघांमध्ये अंतर जास्त आहे आणि त्या अंतरामुळे हे गॅस तुम्हाला जास्त सुद्धा वापरावा लागू शकतो। त्यामुळे हा जो साचा आहे तर तो साचा कमी याचा आणू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी साच्याला एखादा ऑप्शन निवडू शकता, तो ऑप्शन निवडल्यानंतर किंवा लोखंडाचा एखादा बारीक साचा करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा गॅस एका महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये किंवा 3 ते 4 महिन्यामध्ये सुद्धा संपणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आपला गॅस वर्षभर चालावा, बघा तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगत आहे, जर तुम्हाला वाटत असेल की आपला गॅस वर्षभर चालत राहावा, कोणताही अडथळा येऊ नये, आपल्या गॅसमध्ये कोणताही अडथळा न येता आपला गॅस वर्षभर चालावा, तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा देत आहे, तुम्ही काळजीपूर्वक या टिप्स सुद्धा ऐकायचे आहे। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये पहिली टिप म्हणजे एकतर तुम्ही गॅसचे जे बर्नर आहे तर ते बर्नर सुईच्या माध्यमातून क्लीन करून घेऊ शकता किंवा ते बर्नर चांगल्या पद्धतीने धुवून घेऊ शकता। याच्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल तर याच्या माध्यमातून हे धुवून घेऊ शकता। त्यानंतर जे दुसरी टिप आहे तर ते दुसरी टिप म्हणजे तुमच्या गॅसवरील तवा असेल आणि गॅसचा बर्नर असेल तर याच्यामध्ये जे जास्त अंतर आहे ते अंतर कमी करू शकता। त्यानंतर जे तिसरी टिप आहे तर ती तिसरी टिप म्हणजे आपला जो गॅसचा रेग्युलेटर असतो, बघा तो जो रेग्युलेटर सध्याच्या स्थितीला चांगला आहे का हे रिपेअरिंग वाल्यांकडून बघायचं आहे, कारण काही वेळेस काय होत असतं की आपला गॅस जरी बंद असला तर त्या रेग्युलेटर मधून आपला गॅस बाहेर येत असतो आणि अशा गोष्टींमुळे काही ठिकाणी पोस्ट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत असते। त्यामुळे आपला रेग्युलेटर चांगला आहे का हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे। त्यानंतर जे पुढची टिप सांगत आहे तर ती पुढची टिप म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा आपल्याकडे कुकर असतो तर त्या कुकरचा वापर जास्तीत जास्त भाज्या शिजवण्यासाठी करायचा आहे। बघा या ठिकाणी जर तुम्ही कुकरचा जास्त वापर केला तर या ठिकाणी काय होईल, जी वाफ असते तर ती वाफ वायाला जाणार नाही। बघा आपण काय करतो, कढई घेतो, कढईमध्ये भाजी शिजवत असतो,
परंतु त्या कडेवरती आपण कधी काही झाकत नाही, जरी झाकलं तर ते होतो जाईल अशा पद्धतीने आपण झाकत असतो। त्याच्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला एखादा छोटासा या ठिकाणी प्रेशर कुकर घ्यायचा आहे, जेणेकरून ती वाफ वायाला जाणार नाही आणि त्या वाफेच्या माध्यमातून आपली भाजी शिजून निघेल आणि आपल्याला गॅस सुद्धा कमी लागेल। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने गॅसचा खर्च कमी करण्यासाठी, आपला गॅस जास्त दिवस चालण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। आमचे जे मित्र होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा या सिक्रेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्हाला असे जुगाडाचे व्हिडिओ आवडत असतील आणि आमचं एक्सप्लेनेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर नवीन आला असाल तर खरोखर आपल्या चॅनलला मेंबरशिप म्हणून या ठिकाणी घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कमी खर्चांमध्ये जास्त फायदा होईल। टाकावापासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल। बघा एकंदरीत सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे।